बुलढाणा नगरपालिकेच्या मतदानावेळी बोगस मतदाराला काही कार्यकर्त्यांनी पकडलंय आणि चोप दिलाय। त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत होतं। मात्र त्याच वेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाडनं या बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केली आहे असा गंभीर आरोप विरोधकांनी केला। गणेश नगर परिसरातील मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलाय। जेव्हा संजय गायकवाड यांना याबाबत विचारणा केली त्यावेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच टीका केली। अरे कुणाल अंदर सही लावून मतदान मागवले मी पण एसपीला सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा। आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत। माणसाने जिकाव कसं? आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की हे नावं त्यांनी काढली पाहिजे।